तारा ठीक आहे ना? हो हो हो. नाही त्यानंतर थोडी घाबरली होती पण शी इज मच बेटर. अहो नाही नाही पुन्हा असं कधी होणार नाही. अहो त्या दिवशी तो टेक्निकल इश्यू झाला आणि त्यामुळे ताराला शॉक लागला. त्यानंतर ती बिचारी घाबरली. त्यात ताराचा काहीच दोष नव्हता. तुम्ही पुढचे इव्हेंट नका कॅन्सल करू प्लीज. थँक्यू थँक्यू आम्हाला समजून घेतल्यासाठी. पुढच्या कुठल्याच कार्यक्रमात असं काही होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. धन्यवाद. हो. या नालायक सावलीमुळे माझी एवढी नालस्ती होतीये. काय समजते काय ही स्वतःला? ते काय नाही. हिला आता हिची जागा दाखवायची वेळ आली आहे. तुझे पंख कसे छाटून टाकायचे ना ते या भैरवीला चांगलंच कळतं. खायला अन्न नव्हतं या भिकारड्यांना तेव्हा मी पोसलंय यांना. आणि आता माझ्याच लेकीच्या जीवावर उठलेत. तुला असं सोडणार नाही मी सावली. तुझा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मॉम येत आहेत ते. हा हा मॉम बोल ना. तारा औक्षणाचा ताट आण. हो. काय करतेस? अगं काही नाही भाडव्याची तयारी चालू आहे. पाडव्याची तयारी? अगं पण तुझा नवरा कुठे ठिकाणावर आहे? तो जाऊन बसलाय लंडनला आणि तू काय पाडवा करतेस? बरं एक सांग, ती मूर्ख सावली कुठे आहे ना? असू दे पण तारा तिने आपल्या सोबत काय केलंय हे विसरायचं नाहीस. हा का? काय केलं तिने? काय केलंय? अगं तुझ्या जीवावर उठली होती ती. आणि एवढंच नाही तर आपल्याला फसवून ती कोर्टात निघून गेली सरळ. पण आता आपण काय करणार मॉम? काय करणार म्हणजे? मी करणारच आहे काहीतरी. मी तिकडे येते तारा. अगं दिवाळ सण आहे, तुझी पहिली दिवाळी. लेकीचं कोड कौतुक करायला नको का? मॉम जरा हे एक मिनिट. ठीक आहे मॉम, नाहीतरी मला ते खूप बोर होत आहे. पण या सगळ्याचा सावलीशी काय संबंध? संबंध कसा नाही? तिचे आई बाबा गेले तीर्थयात्रेला आणि आता ही संधी मला दवडायची नाहीये. मी तिथं येणार आहे आणि तुझ्या सोबत सावलीला पण माहेरपणाला इथं घेऊन येणार आहे. आणि त्याने काय होईल ते तुला इथं आल्यावर कळेलच. फक्त एक, मी जे जे सांगेल जसं जसं सांगेल त्याला होला हो म्हणायचंच. कुठलाच बावळटपणा करायचा नाही. कळलं? कळलं. आलेच मी. सावली स्वतःला फार दीडशे आणि समजायला लागलीस ना. आता तुझ्या सगळ्या मुसक्या कशा आवळून टाकते ना बघ. वहिनी कशा आहात? वहिनी मी बरी आहे, तू कशी आहेस? मस्त. तुम्हाला तिलोत्तमा मॅडमने कुलदेवतेच्या दर्शनाला पाठवलं होतं ना, पण त्यांनी आम्हाला कोणाला काहीच सांगितलं नाही. आम्ही किती विचारत होतो तुमच्याबद्दल, पण त्या फक्त इतकंच म्हणत होत्या की ती सुखरूप आहे आणि 2 दिवसांनी येणार आहे. कसं झालं? वहिनी वहिनी काय झालं? सावली तुला काहीतरी सांगायचंय, कोणाला सांगणार नाहीस ना? माझ्यावर विश्वास आहे की नाही? नाही सांगणार कोणाला. बोला. गेले 2 दिवस झाले यांचा मला सतत कॉल येतोय. काय? पण मी नाही उचलला. हो पण मग या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आज शेवटी न राहून उचलला मी त्यांचा कॉल. काय म्हणत होते ते? सावली अगं ते अक्षरशः रडत होते, माफी मागत होते,
चूक झाली म्हणत होते. मी तुझी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाहीये. मी शेण खाल्लं, मी एकटा पडलोय, तुझ्याशिवाय कोण आहे माझं दुसरं, असं खूप काही बोलत होते. मग तुम्ही काय म्हणालात? मी एकाही शब्दाने त्यांना काही बोलले नाही, फक्त त्यांचं ऐकून घेत होते. शेवटी मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर मला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि फोन कट केला त्यांनी. बहिणी, तुम्हाला काय वाटतं, त्यांना खरंच पश्चाताप झाला असेल का? पश्चाताप झाला असेल का नाही माहिती नाही, पण जरी झाला असेल तरी एवढं सगळं झालंय ते मी कसं काय विसरू सावली. आज किती दिवसांनी तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय असं वाटतंय मला. नाही, अजिबात नाही. मी त्या माणसाला कधीच स्वीकारू शकत नाही. म्हणजे खरं सांगायचं तर जे काय झालं ते पहिल्यांदाच नाही झालंय. याआधी पण फक्त हे प्रकरण उघडकीस आलं एवढंच. एक बायको म्हणून मी प्रत्येक वेळी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालत आले, पण आता नाही. माणसाने कधीतरी नाही म्हणायला शिकायला हवं ना. आणि मला माहिती आहे माझ्या या निर्णयात आई माझ्या सोबत आहेत, म्हणून मला कसलीच काळजी करायची गरज नाहीये. हो ना, मी बरोबर बोलते ना? हो बहिणी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. सावली, अगं तुझा पहिला पाडवा आहे हा. मी माझंच काय रडगाणं खात बसले. जा, सारंग वाट बघत असेल तुझी. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. नको माझी काळजी करू. जा, घेते मी. या बसा पाटावर या. नाही नाही, मला वाटतं मुलांना आधी पाडवा साजरा करू दे मग. नाही नाही, आधी तुम्ही बसा. मला बघायचंय तुम्ही आईला काय गिफ्ट देतात ते. काय कसलं गिफ्ट? मला 3-3 सोन्यासारखी मुलं दिलीत त्यांनी, तेच माझं गिफ्ट, बाकी काही नाही. बसा. तिलोत्तमा, हे बघ, तू कितीही नाकारायचा प्रयत्न केलास तरी आपल्याला 4 मुलं आहेत हे सत्य आहे. तू कितीही टाळायचा प्रयत्न केलास तरी ते सत्य बदलणार नाही. नको ना, हा विषय काढायचा नाहीये, आपलं ठरलं होतं ना. या बसा, या पाठावर या. थँक्यू. बापरे, खूपच सुंदर आहे. कशासाठी आहे सगळं?